नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दर्शक हो, मोर्चे किंवा निषेध यात्रा याच कुठल्याही चळवळीचं बाह्य अंग आहे असं म्हणायला पाहिजे. पण ही चळवळ उभी राहत असताना त्याच्या मागे त्याच्यामध्ये सामील होणाऱ्या माणसांची जडणघडण फार महत्त्वाची असते. हे महत्त्वपूर्ण काम गेली अनेक वर्ष करणाऱ्या मुक्ता मनोहर, कॉम्रेड मुक्ता मनोहर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. मुक्ता, नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला जशी ओळख मी सांगितली की कामगारांची जडणघडण ही फार महत्त्वाची गोष्ट सातत्याने अनेक वर्ष तुम्ही करत आलाय. त्याच्यासोबतच लेखन करत आहात, पुस्तकं तुमची प्रकाशित झालेली आहेत किंवा वर्तमानपत्रांसाठी स्तंभलेखनही तुम्ही केलेलं आहे. चित्रपट, पथनाट्य, नाटक याचा उपयोग कामगारांचं आयुष्य अधिक चांगलं अर्थपूर्ण व्हावं याच्यासाठी करत आलात गेली कित्येक वर्ष. आणि त्यातलं सातत्य फार महत्त्वाचं आहे. तर या सगळ्याकडे वळलात कशा? कारण मुळात तुम्ही BCom झालेल्या आणि समाजशास्त्र या विषयात MA केलं आणि पुढे पूर्ण वेळ समाजकार्य करायचं हा निर्णय घेतलात. या निर्णयाप्रत कशा पोचलात? मुळामध्ये लहानपणी पण म्हणजे तरुण होताना वेगवेगळं वाचन करताना मला काहीतरी वेगळं करावं असं वाटायचं, पण ते काही मूर्त रूपात आलेलं नव्हतं. पण काही कौटुंबिक असे काही प्रसंग घडले की ज्याच्यामध्ये स्वतःचं लग्न या विषयावरती मी फार आग्रही आणि ठाम होत गेले. आणि अर्थातच घरचे म्हणजे माझं लग्न मी ठरवीन असं म्हणणं म्हणजे काय काहीतरीच असं तेव्हा वाटलेलं होतं. पण या सगळ्या प्रवासामध्ये मला ज्याला आपण माझ्या ज्याच्याशी उत्सुकता होत्या ज्या बाबतीमध्ये की ही घुसमट कशामुळे होते, स्त्री म्हणून का होते, आणि 75 नंतरचं ते सगळं जागतिक वातावरण होतं स्त्री मुक्तीचं. म्हणजे मी विद्याबाळांशी गप्पा मारायला जायचे, त्याच्यानंतर मासिकं वाचत असे आणि मला त्यातनं ठामपणा जो येत होता त्याला मूर्तरूप मला मिळालं. ते मागोवा गटातल्या अशोक मनोहरशी ओळख झाली त्याच्यामुळे. आणि मग त्याच्याशी बोलताना असं लक्षात आलं की ज्या शंका माझ्या मनामध्ये आहेत, जी वादळं आहेत, त्याला खऱ्या अर्थाने खूप चांगलं इथे ग्रुपच काम करतोय आणि मी त्याच्यात हळूहळू ओढली गेले. आणि मागोवापासून सुरुवात झाली पुढे? ॲक्च्युअली मी मागोवामध्ये नव्हते. मागोवा तेव्हा डिझॉल्वच होत आलेला होता. पण हा सगळा एक तरुणांचा गट होता की ज्याच्यामध्ये IITians होते, बरेच डॉक्टरेट म्हणजे चांगले खूप शिकलेला मोठा गट होता. आणि ते बऱ्याच सामाजिक, राजकीय या सगळ्याला त्यांना अर्थातच मार्क्सवादी विचारांची बॅकग्राऊंड होती, पाया होता. पण मी त्यावेळेस स्त्रियांच्या विचारांनी आणि स्त्री स्वातंत्र्याने इतकी भारावलेली होते की मी माझ्या नवऱ्याला म्हणजे मी नाशुकने लग्न केल्यानंतर तू मार्क्सवादी आहे म्हणून मी होईन असं काही नाही असं अगदी ठामपणे सांगत असे. आणि आम्ही तेव्हा पुण्यातही वेगवेगळ्या ज्या महिला होत्या म्हणजे डॉक्टर सुलभा ब्रह्मे होत्या, प्राध्यापक कुमुद पोरे होत्या, कॉम्रेड लीलाताई भोसले होत्या. त्याच्यानंतर ह्या सगळं एक वेगळं वातावरण होतं की ज्याच्यामुळे आम्हाला बरेच जण असं आपल्याला हवं तसं जगण्यासाठी धडपडत आहेत. तुम्ही आता जसा मार्क्सवादी म्हणून उल्लेख केला तर थोडं जहाल विचार त्याच्या मागे होते? नाही, ॲक्च्युअली मार्क्सवादाचा जो सगळा प्रवाह आहे त्याच्यामध्ये त्यावेळच्या म्हणजे 69च्या वातावरणामध्ये वगैरे असे जहाल गट होते. पण आम्ही कधी त्या पद्धतीने त्या विचाराकडे म्हणजे मागवानही कधी त्यातल्याही मुलांचा तसा विचार कधी नव्हता. आणि म्हणून तर म्हणजे मागवातले सुधीर बेडेकर असतील, त्याच्यानंतर
सुहास परांजपे, डॉक्टर अनंत फडके, हे सगळी जी लोक होती ती एकीकडे बरंच अभ्यास करणे आहे त्या परिस्थितीचा, याच्यावरती भर होता आणि त्याचबरोबर संघटनात्मक काम करणे. त्या संघटनात्मक कामाचा भाग म्हणजे ते शहाद्याला आदिवासींच्यात त्यांनी चळवळ उभी केली होती. त्यामुळे मीही स्वतः बरेच वेळेला त्या काळात शहाद्याला जात असे. पुणे महानगरपालिकेच्या कामगार युनियनच्या तुम्ही सेक्रेटरी आहात आता, त्या कामाला कशी सुरुवात झाली आणि त्याचं निमित्त काय झालं? म्हणजे पुण्यामध्ये स्त्रियांच्या चळवळीमध्ये मी हळूहळू पूर्णच काम करायला लागले. पुरोगामी स्त्री संघटना होती, त्याच्यानंतर एक या सगळ्या सिनियर ज्या महिला होत्या त्या बायजा जळी मासिक, म्हणजे 75 नंतर याला खूप गती आली आंतरराष्ट्रीय महिला वर्षानंतर. त्याच्यामुळे त्यामध्ये मी ओढली गेली आणि प्रत्यक्ष काम केलं पाहिजे स्त्रियांच्यामध्ये, कारण खूप समस्या आहेत. या हेतूने आम्ही पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्याच ऑफिसमध्ये एक खोली आम्हाला तेव्हाचे लीडर कॉम्रेड ए.डी. भोसले यांनी दिली आणि तिथे आम्ही स्त्रियांच्यामध्येच ॲक्च्युअली काम करायला लागलो. पण मला स्वतःला किंवा आमच्या बऱ्याच काही मैत्रिणींना कामगार वर्गीय हा जो विचार आहे मार्क्सवादामधला, की कामगार वर्ग हा काहीतरी बदलाचा एक खूप मोठा घटक मानला जातो आणि त्यावेळेस सोव्हिएत युनियन होतं, ज्याच्यामध्ये ही कामगारांच्या नेतृत्वाखालची क्रांती होती आणि भारतात विशेषतः मुंबईचा गिरणी कामगार, त्यावेळेचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये गाजलेलं कलापथक, अण्णाभाऊ म्हणजे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, त्याच्यानंतर शाहीर अमर शेख वगैरे, हे यांची सगळी गाणी वगैरे, म्हणजे तेव्हा एक वेगळ्या वातावरणामध्ये याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तयार होत गेला आणि म्हणून उत्सुकता होती की आपल्याला कामगार वर्ग पण कळला पाहिजे. त्याच्यामुळे पुण्यातल्या अनेक कामगारांच्या संघर्षामध्ये लिखाणाच्या निमित्ताने वगैरे जाणं, इंटरव्ह्यूज घेणं, असं पण मी करत असे. अशी सुरुवात झाली. असे हळूहळू म्हणजे कामगार वर्गाचे डिस्कशन्स व्हायची. पुण्यातल्या इंडस्ट्रीयल अनरेस्ट आहे का नाही, अशा चिकार चर्चा चालायच्या. त्याच्यात कुटुंब पद्धतीवरती पण असायच्या, म्हणजे एक असा कुठला विषय मर्यादित नव्हता. पण त्याच्यात कामगार वर्ग हा बदलाचा एक खूप मोठा घटक आहे असं मानणारा हा विचार असल्यामुळे त्यांना संघटित केलं पाहिजे आणि त्या विभागाशी आपला संबंध जैवायला पाहिजे. पण महिलांचं काम हे मेजर होतं त्या काळात माझं. आणि त्याच्यानंतर तुम्ही जास्त कामगार चळवळीशी जोडली गेले. पुणे महानगरपालिकेची जी कामगार युनियन आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले कामगार, त्यांचा समावेश त्याच्यामध्ये एकतर आहे, आणि हे सगळे संघटित कामगार आहेत का असंघटित कामगार पण आहेत? कायद्याच्या अंतर्गत कायद्याचं संरक्षण असलेले ते संघटित कामगार. आणि पुणे महानगरपालिका ही जी आहे, महानगरपालिका होण्याच्या आधी 1943 साली त्या काळातल्या पुढाऱ्यांनी कुंडी कामगारांना घेऊन युनियन केली. अच्छा. म्हणजे कुंडी म्हणजे जे गटारात साफ करतात त्यांना तेव्हा कुंडी कामगार म्हणायचे. आणि त्यांना, कारण पुण्यात इंडस्ट्री नव्हती तेव्हा, आणि त्यांचा विश्वास कामगारांना संघटित करण्यावर होता आणि ही युनियन स्थापन झाली. तेव्हा त्याचं नाव लालबावटा युनियन होतं, पण नंतर ते बदलून पुणे नगरपालिका, मग नंतर महानगरपालिका कामगार युनियन. जेव्हा ती महानगरपालिका झाली 50 साली, त्यावेळेस मग ह्या युनियनचं नावही बदललं. आणि मला नंतर खूप, म्हणजे मी 91 पासून काम करायला लागले. तेव्हा तिथे बऱ्याच सफाई कामगार महिला आहेत असं सांगितल्यामुळे एक महिला कार्यकर्त्यांनी इथं काम करावं म्हणून मी काम करायला लागले. बरोबर. आणि सफाई कामगारांच्या बरोबरीने आणखीन कुठले कामगार याच्यामध्ये त्यांचा समावेश? तसं म्हटलं तर आमची युनियन ही अधिकारी ते बिगारी सगळ्यांची आहे. कारण इंजिनिअरिंग असोसिएशनची पण मी अध्यक्ष आहे. आमच्याकडे हळूहळू म्हणजे सफाई कामगार महिला या सुद्धा उशिराने, कचरा कामगार, ड्रेनेज कामगार, त्याच्यानंतर महिला कामगार, असं करत करत कारकून, मग नंतर इंजिनियर्स, त्याच्यानंतर असे वेगवेगळे घटक संघटित होत गेले आणि ती आता एक अंमलाखालची युनियन म्हटलं तरी चालेल. सुरुवातीला जसं म्हटलं ना की जडणघडण ही फार महत्वाची असते त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या कामगारांची. ही जडणघडणीचं काम तुम्ही कसं केलं? कामगारांच्या आणि स्वतःच्या, ते दोन्ही टू वेच होत जातं. म्हणजे माझे सुद्धा बरेच गैरसमज प्रत्यक्ष स्त्रियांच्या चळवळीत पडल्यामुळे पण बदलत गेले, तसं कामगारांच्या बाबतीत पण बदलले. हा सेवा क्षेत्रातला कामगार आहे आणि तो बाय डिफॉल्ट ज्याला म्हणतात की ऑटोमॅटिकली सहजपणे दलित तळागाळातल्या जाती जमातींचा आहे. हा पण एक त्याच्यामधला एक खूप मोठा
विचित्र भाग आहे आणि त्याच्यामुळे तो समाज आणखीन जवळनं कळणं आणि त्यांच्या सगळ्या बॅरियर्स ज्या असतात त्या हळूहळू काळाच्या ओघात पण बदलत होत्या. म्हणजे शिक्षणात आता नव्याने आलेले कामगार बरेच वेळा चांगले शिकलेले आहेत, म्हणजे ग्रॅज्युएट झालेले आहेत, BA झालेले आहेत. असं ते बाहेरच्या परिस्थितीतनं झालेले बदल आणि युनियननी प्रेरित केलेले. म्हणजे आम्ही युनियन म्हणून अनेक उपक्रम नंतर सुरू केले. अशा त्या प्रवाहामध्ये ते घडतात. त्या घडण्याला एक वैचारिक जोड युनियननी दिली पाहिजे आणि कामाकडे बघण्याचाही दृष्टिकोन त्यांना दिला पाहिजे. असं दुहेरी काम मी स्वतः मानत होते युनियनचं. आणि सगळे काळाबरोबर राहतील हा विचार सतत त्याच्या मागे करणं हे फार महत्वाचं आहे. ह्याच्याबद्दल आपण बोलूच या, पण आता घेऊया क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आपण बोलतो आज मुक्ता मनोहर यांच्याशी. तुमची एक लघुचित्रपट कचरा कोंडी आणि त्या कचरा कोंडीच्या निमित्ताने सफाई कामगारांचं आयुष्य, त्यांचं जगणं आम्हाला कळलं. आणि रोज सकाळी रस्त्यावरनं जाताना दिसणारा सफाई कामगार हाही किती महत्त्वाचा आहे अख्ख्या शहराची स्वच्छता करण्यामागे, हे खरं तर ती फिल्म पाहिल्यानंतर कळलं. त्या फिल्मसाठी संहिता लेखन तुम्ही केलं होतं किंवा त्याच्यात पुढाकार पण तुमचा होता अशी फिल्म निर्माण करण्याबाबत. कसं असतं सफाई कामगारांचं आयुष्य आमच्या सगळ्या दर्शकांना एकदा सांगाल का या निमित्ताने? हो, म्हणजे आपल्याला असं वाटतं की झाडण काम करणारा तेवढा फक्त सफाई कामगार आहे, पण सफाईचे अनेक कामं आहेत. म्हणजे ड्रेनेज साफ करावं लागतं, त्यावेळेसही अजूनही बरेच वेळेला आपण बघतो कंत्राटीकरणामुळे जिवंत माणसं गटारात उतरतात. तो गॅस गेलाय की नाही बघितलं जात नाही, माणसं मरतात त्याच्यामध्ये. हे काम आहे. तसं बेवारस प्रेतांची विल्हेवाट लावणं हे सुद्धा एक अतिशय जिकिरीचं आणि भयानक काम आहे. म्हणजे बरेच वेळेला त्या एअर कंडिशन बंद असला ससूनमधला तर काय अवस्था असते. मी 2-3दा तिथे मुद्दाम गेले होते. त्याच्यानंतर जकातीचे तेव्हा जकात असायची, त्याच्यानंतर घरपाडी, प्रत्येकच दवाखाने, प्रत्येक ठिकाणी असं आहे ना की लोकांशी येणारा संपर्क आणि लोकांची मानसिकता. म्हणजे झाडू खात्यातल्या लोकांना तर खूपच हे अनुभव येतात की आपल्याकडे ही मानसिकता आहे की हे काम दुसऱ्यांनीच करायचं, मी कचरा टाकीन, तुमचं काय गेलं, अशी ती मानसिकता होती. आणि आम्ही अजूनही आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाचा 2000 साली गाईडलाईन आहे की कचरा करणाऱ्यांनीच तो विभक्त केला पाहिजे जागच्या जागी, ओला आणि सुका. आपण कधीच आपलं खाण्याचे पदार्थ आणि कचरा असा एकत्र करत नाही, पण टोपलीत मात्र एकत्र टाकतो. आणि त्याच्यामुळे खूप मोठी समस्या आहे कचऱ्याची, आजही संपलेली नाही आहे. आम्ही त्याच्याबद्दल युनियन आणि महानगरपालिकेच्या बरोबर पण आम्ही बरेच इतरही काही आमचे मित्रमैत्रिणी त्याच्यात सामील झाले. आणि जसं हे फिल्मचं काम की अतुल पेठेला आम्ही विचारलं की अशी एक डॉक्युमेंटरी करायची, तर तो लगेच एक त्याच्यासारखा रंगकर्मी तयार झाला आणि आम्ही ती डॉक्युमेंटरी केली. कारण मलाही असं वाटलं की हे माध्यम जिवंतपणे समोर नेल्याशिवाय लोकांना कळणार नाही की ही किती भयंकर आयुष्य आहे यांचं. अक्षरशः मला एकदा संधी मिळाली होती त्या कामगारांशी बोलण्याची, तुझा आवाज आहे आणि त्या निमित्ताने असं वाटलं की अरे हे जगच आपल्याला माहित नव्हतं आणि तुमच्या निमित्ताने ते जग, त्याची ओळख झाली. शिकलेली मुलं त्याच्यामध्ये आहेत किंवा नोकरी, आता वडिलांचीच नोकरी पुढे करणारी मुलं आहेत, पण याच्या मागे सुरक्षितता नोकरीची आणि घराची असा विषय अजूनही आहे. आता काय झालं की आता नव्या सगळ्या धोरणांमध्ये हे सगळी कामं कुठलीच संस्था, म्हणजे महानगरपालिका असेल नाही तर इतर पण सरकारी खाती असतील, आमची नाहीये, तर ते कंत्राटदाराला देऊन टाकायचं काम आहे. आणि ते आणखीन बिकट झालेले, म्हणजे असंघटित झाले. परत ते असंघटित झाले. म्हणजे त्यांना महानगरपालिकेचे ते सेवक नाहीत आणि कंत्राटदार जर का कंत्राट संपलेलं असेल तर काम तर असतं, मग त्या काळामध्ये ते कोणाचेच नसतात. आणि अशा वेळेस जर का अपघात झाला, आणि अशा अपघात होतातच, रोडवरचं काम आहे, पहाटे करण्याचं आहे, तर त्यावेळेस या लोकांना संघटित केलं पाहिजे. त्यांना प्रॉव्हिडंट फंड नियम आहेत, म्हणजे असं नाही की बिननियमाचे ते असं नाही, तर ते सगळे नियम सांगून आम्ही आमच्या कामगारांच्या वतीने कंत्राटी कामगारांना आता संघटित करतो. अच्छा. कंत्राटी कामगार 12मही स्वरूपाचं काम आहे आणि ते नियमाप्रमाणे खरं कंत्राटीमध्ये जाताच कामा नये. पण दृष्टिकोन असा आहे की आता उदाहरण देते मी की 8 तासाचा दिवस व्हावा म्हणून जगामध्ये अमेरिकेतल्या कामगारांनी आंदोलन केलं.
100-150 वर्षापूर्वी, आणि 8 तासाचा दिवस झाला. म्हणजे तो काय ऑटोमॅटिक झालेला नाहीये. आंदोलन करावं लागलं. मोठं आंदोलन झालं. 8 नेत्यांना म्हणजे फाशावरती लटकले. त्यानंतर 1 मे दिवस जन्माला आला. आता तर लोक विसरलीच आहे 8 तासाचा दिवस वगैरे. पण मी असा प्रश्न विचारला की घाणीमध्ये माणसाने किती वेळ काम करायचं? त्याला 8 तासाचा नियम कसा? एकदा तू गटारात उतरला, तुझ्या अंगाला जी घाण वास येते, जो घाण वास येतो तो हात सुद्धा आपण कधी धुवू असं आपल्याला होतं. तर पाणी नाही बाहेर आल्यानंतर, ते कचरा कोंडीत, ते बरोबर आहे की कसं काय तो करेल. म्हणून आयुक्तांच्या बरोबर एकदा चर्चा करून मी म्हटलं घाणीच्या काम करणाऱ्या कामाचे तास कमी पाहिजे. आणि मग त्यावेळेस आम्ही मागणी केली 6 तास 6 hours डे आणि 2 तास कॉम्प्युटर शिकायचे. आमच्या लोकांना कॉम्प्युटर आला पाहिजे. मला वाटतं एक एकमेव महानगरपालिका आणि युनियन असेल की असं सर्क्युलर निघालं की 6 तासानंतर लोकांना कॉम्प्युटर शिकायला लोक आणि तरुण लोक आली. आणि एकतर असं म्हणाला की माऊस असा असतो हे मला आज कळलं. नाही तर आम्ही वेगवेगळा माऊस उचलतो नेहमी. कणखरपणे हे सगळे लढे लढावे लागत असणार नक्कीच. हा कणखरपणा टिकवून ठेवणं कसं साधलं तुम्ही? कारण खूप वर्ष तुम्ही याच्यामध्ये आहात. हो, म्हणजे आपण ज्यांच्याबरोबर काम करतो, आता स्वाभाविकतः तळातली माणसं ही आपल्यापेक्षा अतिशय बिकट परिस्थितीत खूप हसून झेलत असतात. म्हणजे तीच एक आपोआप प्रेरणा होते असं मला वाटतं. म्हणजे किती कठीण प्रसंगांच्या मध्ये आमच्या इव्हन नाटकाच्या वेळेस पण आम्हाला अनुभव आला की तरणा जावई वारलाय तरी सुद्धा संध्याकाळी मी शोला उभं राहीन असं म्हणणं हे स्वतःच्या दुःखाला खूप मोठं नाही करत आणि तोलतात असं पण ते पण बळ मिळतं आपल्याला. आणि दुसरं विचारांचं पण मिळतं की जे आपल्याला नैतिकदृष्ट्या पटलेलं आहे की हे करण्याची गरज आहे. आपण जर का समानता, संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, स्त्रियांचं शिक्षण, नंतर धर्मनिरपेक्षता अशी मूल्य जर का मानत असू तर ती व्यवहारामध्ये आपल्याला आणणं. म्हणून आम्ही अंधश्रद्धांच्या विरुद्ध सुद्धा डॉक्टर दाभोलकरांच्या त्या पुलावरती जे मार्च चालायचे त्याच्यात आमच्या युनियनचे खूप लोक नेहमी सहभागी व्हायचे. म्हणजे हे सर्वांगांनी इक्वालिटीकडे जाणारा हा प्रवाह असला पाहिजे असं मानल्यामुळे ते बळ मिळतं. म्हणजे त्या विचारांमध्ये पण ती ताकद आहे. बरोबर. तुम्ही आता नाटकाचा उल्लेख केलात. मला वाटतं सत्यशोधक नाटकाचे अनेक प्रयोग झाले आणि त्याच्यामध्ये तुमच्या कामगार युनियन मधले कलाकार होते. तर तो अनुभव ऐकायला आवडेल. म्हणजे ती संहिता अतुलला या लोकांबरोबर म्हणजे या कामगारांच्या बरोबर घेऊन नाटक करण्याची त्याची तयारी होती, इच्छाही होती असं म्हटलं. त्यांनी गोपू देशपांडेंचं स्क्रिप्ट तेव्हा मला वाचायला दिलं आणि मी म्हटलं की अगदी अवश्य बसव आणि जे येतील ते तुझे, नाटक नाही बसलं तरी चालेल, त्यानिमित्ताने अभ्यास होईल. आणि मग अतुल पेठे म्हणजे एकदम घमासाम असं प्रॅक्टिस करून घेणारा आणि 60-70 जरी लोक मीटिंगला असली तरी शेवटी 15 जण टिकले आणि पहिल्यांदाच नाटक बघणारे आणि पहिल्यांदाच काम करणारे असे बरेच जण होते. म्हणजे कामगार 15-1 जण, त्यातल्या काही जणांची कुटुंब पण होती. एक लहान मुलगी मोरे म्हणून होता, त्याची मुलगी तेव्हा अगदी 4-4.5 वर्षाची होती. तर ती शाळेत जाणारी छोटी मुलगी पोत्यातनं आणलेली, तिने काम केलं. त्याची बायको पण होती. असं खूप ज्यांनी कधीच काम केलं नाही पण त्यांनी त्या तालमीत ती लोक उतरली. शोभाताई म्हणून होत्या त्या पण. केरळ पासून बंगालपर्यंत ही टीम फिरली आणि खूप लोकांनी ते बघितलं. त्याच्यावरती बऱ्याच चर्चा, वादविवादही झाले. ते सगळं वेगळं. तुम्ही स्वतः नाटक लिहिलेलं आहे किंवा चित्रपट, नाटक असेल किंवा संगीत असेल, या सगळ्याचा उपयोग आपल्या कामगाराचं आयुष्य चांगलं होण्यासाठी आपण केला पाहिजे किंवा करता येऊ शकतो. हे कसं काय मनामध्ये आलं का? मगाशी तुम्ही जो उल्लेख केलात शाहीर अमर शेख असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील, त्या काळाचा पगडा म्हणून आपण म्हणूया. म्हणजे ती परंपरा इव्हन आमच्या युनियनमध्ये सुद्धा होती. गाणारे म्हणजे गाणं म्हणायला आवडतं आपल्याकडे आणि रचायलाही आवडतात गाणी. त्याच्यामुळे त्या परंपरेला धरून आमच्याकडे सुद्धा काही लोक उत्स्फूर्तपणे गाणी म्हणायचेच. म्हणजे हे सत्यशोधक नाटक होण्याच्या आधी आम्ही एक कचऱ्यावरती एक पथनाट्य बसवलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये आमचा एक कामगारच झाडूवाली बनून प्रेक्षकांमधनं यायचा, आले आले करत.
बाई मी झाडूवाली असंच त्या नाटकाचं नाव. त्यांनीच ती संहिता लिहिली होती आणि गणेशोत्सवात खूप ठिकाणी त्यांनी त्याचे म्हणजे कमिशनरनी खूप सपोर्ट केला. कारण मी म्हटलं सॅग्रिगेशनचा प्रचार करायला पाहिजे, आमचीच लोक करणार ते. आणि त्या प्रक्रियेमध्ये हे अधिक मला आवड पण होती अर्थात. म्हणजे मी आधी पण कॉलेजमध्ये असताना असं पथनाट्य वगैरे बरंच नाटकात कामं करत असे. त्याच्यामुळे त्या मराठी माणसाला जी आवड असते नाटकाची ती होतीच. आणि त्यात हे सगळं डाव्या चळवळीतलं पण किंवा इव्हन इप्टाच्या सुद्धा लोकांना बरेच वेळेला काही कारणांनी माहिती करून मुद्दाम पण भेटलेली आहे. एकदा त्या दिना पाठकांना आम्ही एका आमच्या मोठ्या मेळाव्याला सुद्धा बोलवलं होतं, त्याही आल्या होत्या. असं आणि यातनं ही शक्यता तुम्हाला दिसली की कामगारांचा एकंदर कामाव्यतिरिक्त त्यांच्याकडे टॅलेंट्स असतात आणि त्यांचा विकास होण्यासाठी या कला वापरता येऊ शकतात. ही जाण असल्यामुळे तुम्ही त्याचा वापर करत राहिला. छोटीशी विश्रांती घेऊया, भेटूया पुन्हा. सखी सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आज आपण गप्पा मारतो मुक्ता मनोहर यांच्याशी. मुक्ता, 1975 साली तुम्ही स्त्री चळवळीमध्ये सक्रिय सहभागी झालात. काय मागणं होतं तेव्हाच्या स्त्री चळवळीचं? म्हणजे जळीत प्रकरणं असायची, त्याच्यानंतर वेतनाचे प्रश्न होते, नंतर समान कामाला समान वेतनाचे प्रश्न होते, संघटित होण्याचे प्रश्न होते. त्याच्यानंतर त्यावेळेस बरेच वेळेला स्त्री देहाचा उपयोग जो कमोडिटी म्हणून केला जातो, वस्तू म्हणून, त्याच्या विरुद्धही आम्ही हे केलं. नंतर धार्मिकतेमध्ये बाईला कसं दुय्यम स्थान आहे, अशा अनेक अंगाने म्हणजे आम्ही बलात्काराविरुद्ध पण मोर्चे काढले. आणि वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन संपर्क समिती पण त्यावेळेस स्थापन झालेली होती. आणि त्याच्यामध्ये अहिल्याबाई रांगणेकर, मृणालताई गोरे, लीलाताई भोसले अशा सगळ्या त्यावेळेच्या सिनियर्स होत्या. आणि इथे बऱ्याच त्यावेळेस दरवर्षी काही काही परिषदा झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये नर्सिंग सेक्शनच्या काय मागण्या आहेत. म्हणजे आम्ही माझा नर्सेसशी खूप संबंध असायचा. नंतर क्लेरिकल बायकांशी असायचा की काम करणाऱ्या क्लेरिकल बायकांचे काय प्रश्न आहेत. कित्येक वेळेला बायका असं सांगायच्या, अगदी क्लार्क म्हणून असलेल्या MSCBतल्या वगैरे, की नवरा पेस्लिप दाखव म्हणतो आणि पगार माझा मोजून घेतो आणि मग हातावरती बसपुरते पैसे देतो. अशा वेगवेगळ्या लेयर्समध्ये त्या समस्या आपल्या असर्शनच्या असायच्या. आणि त्यामुळे या प्रश्नाला खूप प्राधान्य आणि अनेक गट त्यावेळेस कार्यरत झाले होते. दिल्लीमध्ये झाला होता, मुंबईमध्ये स्त्रीमुक्ती संघटना कार्यरत झाली होती. विधवा, परित्यक्ता, त्याच्यानंतर रेशन कार्डावरती कोणाचं नाव लावायचं जर का नवऱ्याने टाकलेलं असेल तर, अशा अनेक अंगांनी खूप प्रश्नांच्यावरती चर्चा, विचार. आणि मग तेव्हा हळूहळू विद्यापीठांमधनं पण स्त्री अभ्यास केंद्र सुरू व्हायले. SNDTला नीराबेन होत्या. मी स्वतः जेव्हा सोशॉलॉजी तेव्हा त्यांच्याकडे पण ते केंद्र सुरू होण्याची चर्चा चाललेली होती. अशा म्हणजे जागतिक पातळीवरती महिला काय करतात याचा एक सतत संदर्भ आणि भान असायचं. आणि स्त्रियांनी विशेषतः सगळ्या प्रकारच्या याच्यात सहभागी झालं पाहिजे, त्यांना नाही तर समाज कसा कळेल, अशी एक तेव्हा धारणा होती आमची. आणि त्याच्यामुळे इतरही गोष्टींपासून आपण दूर राहायचे ना, आपण काहीतरी फक्त स्त्रियांचे प्रश्न, कारण त्याच्यात वेगवेगळ्या विचारधारा होत्या. फेमिनिझमची एक विचारधारा होती, म्हणजे काय समाजवादी फेमिनिझम म्हणजे काय, अशा अनेक, त्याला रॅडिकल फेमिनिझम म्हणजे काय, अशा अनेक. आणि इथे गेल ओंबेट पण होती त्यावेळेस, आता ती एक्सपायर झालेली, पण ती खूप जवळची मैत्रीण होती आमची. आणि ती याच्यावरचा तिचाही खूप अभ्यास होता. त्याच्यामुळे चर्चा सातत्याने होत असायच्या की या चळवळीला खरं कोण घटक पुढे नेतील स्त्रियांच्या मधले. मग आम्ही असे खूप काही काही नर्सेस नेतील का म्हणून आम्ही नर्सेस बरोबर काम करायला लागलो. मग जळीत बायकांचे इंटरव्ह्यू, तेव्हा पोलीस पण खूप वेळा मिटिंगला घ्यायचे कमिशनर. तेव्हा ज्या ज्या काही घटना घडायच्या त्यावेळेस स्त्री प्रतिनिधींना त्याला डाईंग डिक्लेरेशनला वगैरे पण ते अलाउड करायचे. असं आम्ही म्हणजे असं व्हेरिड पद्धतीने. आणि प्रत्यक्ष संघटना काढल्यानंतर तर आम्ही खूपच एका अर्थाने खूप मजा केली असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे स्त्रीधन हे ती कुठेही हलवू शकते, घेऊ शकते, एवढ्या आधारावरती आम्ही हजारो बायकांची घरात जाऊन मोर्चे नेऊन स्त्रीधन मिळवलेली आहेत. आणि हा प्रत्येक अनुभव हा आमच्यासाठी अतिशय
थरारक असायचं. म्हणजे स्त्रीधन आणायला जाणं ही एक मोठी मोहीमच असायची. आणि तेव्हा सुप्रीम कोर्टाचं सायटेशन आलेलं होतं. असं होतं. त्याच्यानंतर बलात्काराच्या वरती तर आम्ही असं गाजला हा निर्भयाचं 12 सालचं, पण त्याच्या आधी आम्ही मुंबईमध्ये तुर्भ्याला झोपडपट्टीत एका बलात्कार, त्याच्यावरती आम्ही बलात्कारासाठी निदर्शनं करा म्हणून पत्रक वाटायला लागलो. तर लोक आमच्याकडे असं बलात्कार शब्द उच्चारणं पण असं त्यावेळेस चमत्कारिक पद्धतीने वाटत होतं लोकांना. इतकं त्या प्रश्नांशी आम्ही हळूहळू उघडपणे बोललंही जायचं नाही हा शब्दाबद्दल, काय एकंदर या घटनेबद्दल. पण आता त्याच्याबद्दल इतक्या पण तरी त्याला काही ब्रेक नाही लागलेला. म्हणजे कितीही बोललं तरी ते थांबलेलं नाही. तुमच्या बरोबर तेव्हाच्या काळात कोण होत्या? मग अशी विद्याताईंचा उल्लेख केलात तुम्ही. हा सगळा ग्रुपच होता बायजाचा, ज्याला म्हणता येईल. संध्या फडके ती माझी आजही मैत्रीण आहे, मेधा थत्ते आजही मैत्रीण आहे. त्याच्यानंतर बऱ्याच काही पत्रकार मुली होत्या. नंतर युनियनमध्ये पण कामगारांच्या बायका ऍक्टिव्ह होत्या. असे टेल्कोचे किंवा बजाजचे जे मोठे संप लढे झाले होते त्याच्यात त्या तात्कालिकरित्या पण बऱ्याच आमच्या मोलकरीण संघटनेच्या बऱ्याच कार्यकर्त्या खूप धडाडीच्या होत्या. म्हणजे त्याच्यामध्ये आता त्या हयात नाही आहेत, पद्मा सुतार, नंतर इंदुबाई बने, लीला त्यांच्याबरोबर काम करायच्या. त्याच्यानंतर झोपडपट्टीतले खूप चांगले संघर्ष या बायकांनी दिले. आता चंद्रभागा सपकाळ म्हणून आहे, मंगल मिश्रा म्हणून आहे, या सगळ्या बाया खूप जुन्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि आजही त्या कार्यकर्त्या म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. मोलकर्णी संघटनेचा उल्लेख केला तुम्ही, काय स्वरूपाचं काम आहे हे? मोलकर्णी ऍक्च्युअली त्यांना कुठलाच कायदा नाहीये, तर त्यांना काहीतरी हमाल मापाडी कायदा तरी लागू हवा अशी मागणी या सगळ्या महाराष्ट्र पातळीवरती वेगवेगळी लोक त्यांना संघटित करतात. म्हणजे नागपूरला रूपा कुलकर्णी असतील, आमचे कॉम्रेड उदय भट आहेत, मुंबईमध्ये चांगली संघटना आहे, पुण्यात मेधा थत्ते त्या संघटनेचं काम बघतात. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये आहे, असं बऱ्याच ठिकाणी आहे. आता एक रसिका आगाशाने एक फिल्म काढली होती, तिचं शहर होणं, तर त्यामध्ये हे खूप मोलकरीण मालकीणीचा एक झलक थोडीशी आलेली आहे. मीही अर्थात त्याच्यावरती लिखाण केलेलंच आहे. इतक्या कामगारांसाठी काम करण्याची त्याच्या जोडीने लेखन करत राहणं हा दोन्ही पॅरल चाललेला तुमच्या जीवनातला व्यवहार दिसतो मला. पण खरंच या गोष्टी पॅरल असतात का, मिळतात कुठे? नाही, मिळतात. कारण तुमचा चळवळ चालवताना एक तुमचा दृष्टिकोन, जीवन दृष्टिकोन असतो तुमचा. म्हणजे मी ज्या विचाराच्या आधारावर चळवळीत पडले तो मार्क्सिझमचा एक जीवन दृष्टिकोन आहे की जो तुम्हाला जग समजून घ्यायलाच मुळात मदत करतो. आणि त्याच्यामुळे ती एक आणि पॅशन पण आहे मला अर्थात लिहिण्याची, त्याच्यामुळे ही लेखन केलं पाहिजे असं, हात लिहिता राहायला पाहिजे असं बऱ्याच वेळा अट्टाहासानी म्हणा काही. 1975 साली तुम्ही जेव्हा काम करायला लागलात तेव्हा जे स्त्रीवादाचं म्हणणं होतं किंवा स्त्री चळवळीचं म्हणणं होतं, आज ही स्त्री चळवळ काय म्हणते आणि काय मागणं आहे स्त्री चळवळीचं? आता उदाहरण द्यायचं तर आता बायकांना एम्प्लॉयमेंटचाही एक मोठा आहे, सिक्युरिटी तर अजून पण नाहीच आहे. आणि बाईकडे स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, म्हणजे सहभाग तिचा समाजाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हा नाही आहे. हे जसं आहे तसं जो म्हणजे श्रीमंत आणि गरीब, IT क्षेत्रातली शिकलेली बाई आणि असलेली गॅप, म्हणजे न शिकलेल्या असलेली गॅप, शिक्षण महाग झालेलं, याच्यामुळे सांस्कृतिक पण खूप तफावत आणि समस्याही आहेत. म्हणजे मध्यंतरी एक पुण्यात सेमिनार झाला होता की ITत काम करणाऱ्या मुलामुलींचे खूप का डिव्होर्स होतात, असे एक चर्चेला विषय होता. म्हणजे बाई म्हणजे गर्भाशय भाड्याने देणं पासून ते स्वतःच्या मुलाचीच हत्या करणं हे पण एकीकडे रूप आहे, किंवा अशा इतरही काही केसेस आपल्याला दिसतात. तर अधिक माणूस होण्याची प्रगल्भता म्हणजे ती बाईकडनं अधिक अपेक्षा केली पाहिजे, कारण तिची मानसिकता आणि पुरुषाची आक्रमकता याच्यामध्ये नक्कीच आपण फरक करतो आणि तो आहे पण. म्हणजे बाईनी पुरुषी होणं म्हणजे स्वातंत्र्य असं नाही आहे. आणि त्या अर्थाने हे बरेच वेळा आता आत्महत्या, विकृती, टेन्शन्स, संशय कुटुंबामधले, हे सगळे समस्या तीव्र आहेत आता पण.
मग ह्याच्यावरती आपण उत्तर कसं शोधणार आहोत? कारण झाली आहे परिस्थिती अशी की बाई शिकली, नोकरी करायला लागली, तिच्या जबाबदाऱ्या वाढत चालल्या आहेत आणि त्यामुळे निर्माण होणारा संघर्ष पण वाढत चाललाय. याच्यावरती उत्तर काय म्हणजे मला असं वाटतं की तिने अधिक प्रगल्भपणे समाजाकडे पण बघायला पाहिजे. म्हणजे ती जर का सहानुभूती शून्य पद्धतीने आपल्या मोलकरणीशी पण वागत असेल, म्हणजे मी म्हणजे आता मालकीण आहे असा भाव सोडून ही माझी सहकारी मदतनीस आहे असा दृष्टिकोन असतोच असं नाही. म्हणजे स्वतःच्या हक्कांसाठी लढतील पण आपल्या घरातल्या काम करणाऱ्यांच्यासाठी नाही लढणार. अशा या तफावती सांस्कृतिक पातळीवरच्या पण आहेत आणि त्या सततच चर्चेमध्ये आणणं हे गरजेचं. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊया क्षणभराची विश्रांती. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण बोलतो आहोत मुक्ता मनोहर यांच्याशी. मुक्ता, मुलाखत सुरू झाल्यापासून कार्यकर्ती आणखीन तीच मुक्ता आम्हाला दिसली आहे, पण त्याच्यासोबत असलेली लेखक मुक्ता याच्याबद्दल पण जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तुमची लेखक म्हणून जडणघडण कशी झाली किंवा लिहावं असं का वाटलं? लिहिण्याची आवड होती मला, म्हणजे ज्याला म्हणतात पॅशन, तसं मला आवडायचं लिहायला. पण चळवळीत पडल्यानंतर जेव्हा आम्ही एक माध्यम नावाचा ग्रुप स्थापन केला होता, त्याच्या वेळेस त्याच्या संहिता लिहिण्यामध्ये एक म्हणजे छोटी छोटी गाणी रचणं, रिदमिक वगैरे असं करायला खूप आवडायचं. आणि मग त्यातनं म्हणजे तसं आपलं आयुष्यच गोष्टींनी वेढलेलं असतं असं म्हटलं तर चालेल. म्हणजे माणसाला गोष्ट खूप आवडते, गोष्टी वेल्हाळ असतो आपण. त्याच्यामुळे प्रत्यक्ष चळवळीतलं काम करताना तर एवढे प्रसंग असायचे समोर की प्रत्येकच प्रसंग असा वाटायचा की आपल्याला याच्यावर छान लिहिता यावं. आणि इतर वाचनामुळे पण ही आवड जोपासण्यात एक मदत मिळाली. म्हणजे काही उत्तम कथा किंवा कादंबरी वाचल्यानंतर, जसं आपल्या म्हणजे चेखवच्या कथा वाचल्यानंतर अरे काय कथा, किंवा कधी टॉल्स्टॉय सुद्धा वाचल्यानंतर किती माणूस शोधण्याची किती धडपड साहित्यिक करू शकतो हे मला खूप भावलेलं अंग आहे साहित्यातलं. कविता हा फॉर्म मी स्वतः कधी फारसा वापरला नाही, पण छोटी छोटी गाणी मात्र रचलेली आहेत. आणि अधिक वास्तव सखोलपणे समजून न घेता नाही लिहिता येत. म्हणजे मला असं काल्पनिक काहीतरी पात्र रंगवणं असं नाही आवडत. तर नेहमीच म्हणजे मी भोपाळ दुर्घटनेवरती 2 अंकी नाटक लिहिलं, तेव्हा आधी मी एक लेख लिहिला होता बायजामध्ये भोपाळच्या दुर्घटनेवरती, म्हणजे युनियन कार्बाईडमध्ये कसं निग्लिजन्स होता, कसं झालं वगैरे वगैरे. पण त्यामध्ये एवढं काही काही दिसत होतं की असं वाटलं की आपण समक्ष गेलं पण पाहिजे. त्याच्यामुळे मी समक्ष आमचे काही लोक जाऊन राहिली पण होते. डॉक्टर आनंद फडके होते, एक भाड्याने फ्लॅट घेतलेला होता, मग मी पण तिथे 15 दिवस जाऊन राहिले होते. तिथल्या अनेक कामगारांशी भेटले होते, लोकांशी भेटले होते. मग ते नाटक मी लिहिलं 2 अंकी. ते पण तसे त्याचे प्रयोग वगैरे काही झाले नाहीत त्यावेळेस. काहीतरी 2 अंकी नाटक होतं? हो, 2 अंकी नाटक होतं. त्याच्यानंतर मग मी लेखन बऱ्यापैकी केलं. म्हणजे मिडल ईस्टवरच्या घटनांवरती बऱ्यापैकी केलं. दैनिक श्रमिक विचारमध्ये मी त्या तात्कालिक लढ्यांवरती लेखन केलं. त्याच्यामध्ये मी एक जे काय आम्ही श्रमिक महिला मोर्चाचं काम बघायचो त्यातल्या अनुभवांवरती, त्याच अनुभवांवरती मी जगणं वेचताना म्हणून एक पुस्तक लिहिलं की ते कसं एक वास्तव, असं ठप्प झालेलं वास्तव आपण त्याला कसं गतिमान करू शकतो. म्हणजे तो प्रश्न सुटत नाही, म्हणजे असं सगळं ठप्प झालेलं असतं. म्हणजे ती कुठे कुठे आपल्याला ती दिसली आणि आपण ती पुढे नेली हे शोधण्याचं खूप मजा येते, म्हणजे असं शोधताना. आणि म्हणून तसं लेखन करायला, म्हणजे आत्ताच माझं नुकतंच एक वादळी सूर बंत सिंग, म्हणजे ती पण रिअलच खरी स्टोरी आहे. तर अशा सत्य घटनांच्या मधलं खरं नाट्य शोधणं हे सुद्धा एक आपल्याला म्हणजे ती क्वेस्ट असते एखाद्याला, तशी ती मला क्वेस्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. वैज्ञानिक दृष्टिकोनाने पण मला असंच वाटतं की छोटे छोटे शोध लावताना सुद्धा लोकांनी किती मोठं त्याच्यामध्ये, म्हणजे बेलनी टेलिफोन शोधला. आता आपण मोबाईलमध्ये बोलतो, पण आपली आई मुकी आहे आणि
त्यांच्या घरात स्पीच थेरपी वडील आजोबा द्यायचे, तर तो हवेचा आणि बोलण्याचा याचे संबंध जोडून आता ते वायरमधनं आवाज पाठवायचा, हे सगळे अनेक गोष्टी थक्क करणारे. आणि मराठीमधनं त्या पोचवल्यात तुम्ही? हो, आता मराठीमधनं उदाहरणार्थ गोडबोले बरेच पुस्तकं लिहितात आणि मराठीमधनं बरेच अच्युत गोडबोले बरेच लेख मराठीमधनं यावं असं. पण म्हणजे त्याचा उपयोग होतो मराठी माणसाला मराठीमधनं देणं. पण मला आणखीन त्यातलं नाट्य पण ते जास्ती भावतं. म्हणजे बाय डिफॉल्टच त्याला गती असते. बरोबर. आणि ती तुम्ही शोधायला बसलात की त्याच्यात एक वेगळं आपल्याला जाणवायला लागतं. म्हणून सत्य घटनांचा आधार घेऊनच लेखन करण्याची मला जास्ती. मग त्यानिमित्ताने तुम्हाला खूप वास्तव शोधावं लागतं की नक्की काय घडलं, नक्की टर्निंग पॉईंट कुठे आलेला होता, का ही गोष्ट अशी घडली. आणखीन एक तुमचं पुस्तक नग्न सत्य, बलात्कारी महिला आणि त्यांच्या भोवतीची सगळी परिस्थिती याचा घेतलेला शोध आहे एका अर्थाने, वास्तवाचा शोध. तर काय आहे हे पुस्तक? सगळ्याच या मगाशी म्हटलं तसं सत्य घटनाच आहेत त्याच्यामध्ये. आणि पुण्याला हिंजवडीला एका मुलीवरती पळवून नेऊन त्या बलात्कार झालेलं, त्याच्या आधी नयना पुजारी ही इंजिनियर मुलगी, तिला पळवून रेप अँड मर्डरची केस झाली होती. आणि मला फार अस्वस्थता यायची, म्हणजे इतकं स्त्रियांच्या चळवळीत काम केल्यामुळे. आणि मग एक लास्ट ती हिंजवडीची जेव्हा केस झाली की ती मुलगी जिवंत आहे असं कळलं, तेव्हा मी एका पत्रकार मुलीला म्हटलं की तिचे कोण नातेवाईक असतील मला भेटायचे. आणि मग त्या मुलीचे वडील भेटले. आणि त्याच्या आधी मरीन ड्राईव्हला पोलीस चौकीमध्ये एका गुजराती 17-18 वर्षाच्या कॉलेजच्या मुलीला पोलीस चौकीत बलात्कार झालेला होता, 2 पोलिसांनी केला होता. अशा ओळीने काही काही घटना सतत माझ्या अस्वस्थतेचं कारण होतं. आणि म्हणून मी म्हटलं कोणी कोणी मला लेख द्या म्हटलं, तर म्हटलं तर लेख नाही, आता पुस्तकच लिहिणार. आणि ह्या पुस्तकामध्ये पूर्ण सत्य घटना आहेत. फक्त त्या आवाका इतका मोठा आहे त्याचा की मी त्या फिक्शन म्हणजे विक्रम वेताळाचा फॉर्म वापरला आहे त्याला. आणि बरोबर 25 कथा झालेल्या आहेत. म्हणजे त्या चमकत्या शहरांपासून अखेर वॉर मॉंगरिंगमध्ये कसे बलात्कार होतात इथपर्यंतचा तो रिअल स्पॅन आहे. म्हणजे की शेवटी पहिलं महायुद्ध झालं आणि असा बलात्कारी वेताळच स्वतः प्रश्न विचारतो की मी काहीच करत नाही आहे, असं मी न्यूट्रल आहे, अशी पोझिशन घेऊन ती नॅरेट करणारी स्त्री आणि त्याचे संवाद. आणि रात्री रिअल एक कथा तो सांगतो आणि दिवसाच्या स्पेसमध्ये ती त्याची रियालिटी परत शोधते. अशी एक थीम त्याची मी डेव्हलप केली. आणि 11 साली ते म्हणजे निर्भया प्रकरण होण्याच्या आधी ते प्रसिद्ध झालं. या पुस्तकाला पुरस्कार पण मिळाला? मराठी साहित्य परिषदेचा मिळाला. नंतर एक नागपूरचा मला ते वर्ध्याचा अंजनाबाई तिगावकर स्त्री साहित्याचा मिळाला. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचा मिळाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव साहित्य असे. आणि खूप चांगला रिस्पॉन्स पण मला मिळाला, वाचलं गेलं. त्यामुळे सत्य घटना म्हणजे अगदी मथुरापासून सगळ्या, म्हणजे मथुराच्या रेप प्रकरणाच्या वेळेस ते जे रेपिस्ट सोडून देण्यात आले त्या सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो. म्हणजे ते नंतर जे वसुधा धागमवार आणि 4 वकिलांनी सह्यांची मोहीम करून सुप्रीम कोर्टापर्यंत ते जेव्हा नेलं प्रकरण की कायद्यात बदल मागितला, म्हणजे मथुराला ॲक्च्युअली लगेच न्याय नाही मिळाला तरी कायद्यात खूप मोठा बदल झाला, कारण सुप्रीम कोर्टाने तशी स्टेप घ्यावी लागली. इतकं मोठं सह्यांचं आंदोलन, चर्चा, मिटिंगा. तसं भौरी देवीच्याही बाबतीमध्ये सरकारी शासनाच्या पातळीवरती जर का घडलं तर काय नियम करता येतील असे खूप बदल घडले. निर्भयानंतर पण बदल झाले. ते 12 नंतर माझं पुस्तक 11ला प्रसिद्ध झालं. आणि ते बलात्कारग्रस्त असलेल्या बंतसिंगांच्याच म्हणजे त्यांच्या मुलीवर बलात्कार झाला, मग त्यांनी पोलीस केस केली गावाचा दबाव असताना. ते मानसा जिल्ह्यातलं प्रकरण आहे, पंजाबमधल्या. बुर्ज जब्बर हे त्यांचं गाव. आणि तिथून ते मुलीच्या बलात्काराविरुद्ध लढले म्हणून सूड म्हणून त्यांच्या अप्पर कास्टच्या मुलांनी अशा पद्धतीने मारलं की 2 हात ॲम्प्यूट करायला लागले, 1 पाय ॲम्प्यूट करायला लागला. आणि तरी ते
ॲम्प्यूट करणार हे कळल्यानंतर म्हणाले की गाणाऱ्याला गळा पाहिजे, मी गाईन. तर ह्या सगळ्या संगीत हे कसं पोचले तळागाळापर्यंत या अँगलनी मी ते वादळी सूर, बंत सिंग एक वादळी सूर लिहिलं. त्यामुळे मला सत्यच एवढं गुंतागुंतीचं आहे आपल्या भोवतालचं की त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी साहित्याची नजर असेल तर अधिक आपल्याला प्रगल्भपणे ते समजू शकतं असं मला. आणि आपल्याला समजलेलं समाजापर्यंत पोहोचवणं हे एक अर्जच वाटते की आपण ते नेलं पाहिजे. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊया क्षणभराची विश्रांती. विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. आपल्यासोबत आहेत मुक्ता मनोहर. इतक्या वर्षांच्या कामासाठी तुम्हाला आजवर अनेक पुरस्कार मिळाले असतील, तर त्या पुरस्कारांबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे पहिला गांधी मेमोरियल ट्रस्टचा जो बापू नावाचा असतो पुरस्कार, तर तो पुरस्कार घेतानाच मी म्हटलं की मला तर नेहमीच वाटतं की आपण तर तिरस्काराचे धनी आहोत, पुरस्कार कसा काय. पण अनेक संस्थांनी त्याचं एक महत्त्वाचं कारण की हे जे सफाई म्हणजे महानगरपालिकेचं कामगारांचं जे आयुष्य आहे की ज्याच्याशी माझा खूप संपर्क आला आणि त्या यंत्रणेशी आला आणि त्याच्यामुळे हे काम एक त्याचा अवघडपणा लोकांना पुढे माहिती होत जाण्याचाही भाग आहे. काही प्रमाणात लेखनाचा पण भाग आहे. उंच माझा झोका पुरस्कार जेव्हा मिळाला तेव्हा मला खूप आश्चर्यही वाटलं. त्यावेळेसही मी आमच्या बऱ्याच कामगार कार्यकर्ते, आमचे अध्यक्ष उदय भट वगैरे असे बरेच जण मुंबईला त्या कार्यक्रमाला आले होते आणि मेधा पाटकरांच्या हस्ते तो दिला गेला होता. तेव्हाही मी म्हटलं की आपण सगळे गोष्टी वेल्हाळू, त्याच्यामुळे या सगळ्या असंख्य कथांनीच आयुष्य भरलेलं आहे. गोविंदराव पानसर यांच्या मृत्यूनंतर पहिला जो प्रबोधन पुरस्कार जाहीर झाला तर तो मला दिला. त्यावेळेस मला भयंकर संकोचल्यासारखं झालं होतं आणि संयोजक उत्तम कांबळे त्याच्यामध्ये होते. तर त्यांचा जेव्हा फोन आला तेव्हा म्हटलं की नाही मी असं घेऊच शकत नाही असं. तर ते मला म्हणाले की तुमचा हा काही म्हणजे तुम्हाला आम्ही विचारत नाहीत घेणार आहेत की नाही तुम्ही दिलेला आहे, तर तुम्हाला हा दिलेला आहे. आणि मग मी कोल्हापूरला श्रमिकवर जाऊन आले होते आणि तो जो पुरस्काराचा निधी होता तो मी कोल्हापूर श्रमिकला दिला. त्यानं मी तसं जाहीर पण केलं त्यावेळेस. म्हणजे त्या रकमेपेक्षा सुद्धा ती जी सोशल इंटरॅक्शन होते तर ती मला त्या निमित्ताने खूप नवी लोक भेटतात. किंवा साताऱ्याच्या एका रमाबाई आंबेडकर पुरस्कार मिळाला. असे वेगवेगळ्या विचारांच्या लोकांनी आणि त्या निमित्ताने ही कामगार चळवळ लोकांना पोहोचणं, कारण कामगार शब्दच आता लोकांना म्हणजे जनतेमधला कामगार हा शब्द जवळजवळ अंधुक झाल्यासारखा झालेला आहे. आता रिमोट कंट्रोल पुढारपण हे जे आहे तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं की सामुदायिक नेतृत्वामध्ये तुम्हाला खूप लोकांबरोबर इंटरॅक्शन करावी लागते किंवा समजून पण घ्यावं लागतं आणि ते करताना तुम्हाला तुमचे निकष पण लावावे लागतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो प्रवास आहे की तो तुम्ही एकट्याने काहीतरी करणार आहात असा तो नाही आहे. जरी लेखन केलं तरी आपण कुठले तरी विचारांना बरोबर घेऊन पुढे जातो आणि ते आजच्या वास्तवामध्ये किंवा कालचं वास्तव नव्याने शोधण्यामध्ये आपण व्यक्त करतो. गाण्याच्यामध्येही मला खूप म्हणजे मी बंतांचं पुस्तक लिहिलं ते जरी असलं तरी मला स्वतःला शास्त्रीय संगीतात प्रचंड आवड आहे, रुची आहे आणि म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं आवडी पण जोपासल्या पाहिजेत. म्हणजे फक्त तुम्ही असं एकारलेपणाने जीवन जगणं म्हणजे काहीतरी चळवळ करणं नाही आहे. तर चळवळ तुम्हाला अधिक समृद्ध करायला पण मार्ग दाखवते आणि खूप लोकांची समजून घेणं, त्याच्या फ्रेमवर्कमध्ये त्याला समजून घेणं आणि त्याचं चूक त्याला दाखवणं. म्हणजे मी कधीच चुकीच्या गोष्टींसाठी कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही. जगभरातच असं दिसतं की चळवळी थंडावल्या आहेत आणि मी आणि माझा संसार एवढाच विचार माणूस करू लागलाय का काय असं मनात प्रश्न येतो. भविष्य काय असेल या चळवळी? पण म्हणजे आता मला असं दिसतं की एकीकडे जग कॉर्पोरेट जग हे खूप श्रीमंत आणि त्यांच्या हातात सगळं
सत्ता केंद्रित झालेली आहे जगभरची, आणि त्याला जगभरची सर्वसामान्य जनता कुठेतरी त्याला चॅलेंज करते. आणि जेव्हा अमेरिकेतल्या बँका वगैरे हे झाल्या, बुडाल्या मोठ्या मोठ्या, त्यावेळेस त्या कालखंडामध्ये कार्ल मार्क्सचं जाहीरनामा हे सगळ्यात विकलं गेलेलं पुस्तक होतं, मोस्ट ज्याची विक्री झाली. तर पुन्हा पुन्हा म्हणजे हा कसा आहे की हा जर्नी इक्वालिटीकडे नेणारा चुकला. सोव्हिएत तर कोलॅप्सच झाला, सोव्हिएत युनियन, तिथे ब्युरोक्रसी आली. काय झालं नक्की? चायनाचा मार्ग बदललेला आहे. तर ही चॅलेंजेस मला वाटतात. मी याच्याकडे आपण हे मानलं म्हणजे हे अंतिम सत्य आहे असं नाहीच आहे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो कधी पूर्णविराम देत नाही माणसाला. तो तुम्ही जगतानाही स्वीकारायचं असतं की इथे मी आता अगदी समाधान पावले असं नाही आहे. त्या नव्या पिढीचे नवे चॅलेंजेस पुढे येणार आहेत आणि नवीन विचारधारा येणार आहेत. त्या विचारधारांना चॅनलाइज करायला तुमचे प्लॅटफॉर्म कुठलं तरी विचारांचाच येतो ना. म्हणजे रेनेसान्समुळे युरोपमध्ये पूर्ण वैज्ञानिक एक लाट हळूहळू 14व्या शतकानंतर, म्हणून ते व्यापार युग संपलं, म्हणून इंडस्ट्रियलायझेशन, म्हणून पुढचं असं एक लिंक दिसते सगळ्याला. आपल्याकडलं का खंडित झालं आपण शोधलं पाहिजे. आपण स्युडो सायन्सला नाही बळी पडता कामा की आमच्याकडे सगळं होतंच, असं नाही आहे. तुम्ही त्याचा शोध घेत राहणं सत्य शोधण्याची ही आव्हानं आहेत आणि त्याच्यात तुम्ही तळातल्या माणसांच्या बरोबर असणं, हे मला असं वाटतं की हे अधिक मानवतेच्या आपल्या कल्पनांमध्ये, की माझ्या समोर येणारा म्हणजे माझ्या घरात येऊन कचरा घेऊन जाणारा बाई असेल, बुवा असेल किंवा कपल असेल आमच्या इथे येतं, तर ते आपल्यासारखे आहेत आणि त्यांना हे अतिशय मानहानीचं काम करावं लागते. ही जर का मनात कदर नसेल तर आपल्याला सहानुभूती बरोबरची वाटते. म्हणजे एक कचरेवाले येऊन गेला का कचरेवाला, त्याला ते नाव आहे ना, कधी नाव विचारलं का तुम्ही? किंवा खालती वॉचमन असतात. म्हणजे असे स्तरीकरण आपल्याला सगळीकडे जाणवतं. ती इक्वालिटी इनबिल्ट करणं हा चॅलेंज असतो. वर खूप आपल्याला वाटलं तरी सुद्धा प्रत्येक पायरीवर आपल्याला चॅलेंज उभा असतो की या वेळेस. आणि मला असं वाटतं की बदलाची दिशा आहे सगळीकडे. आव्हानं खूप मोठी आहेत अगदी. आणि तुम्ही म्हणालात तसं की सफाई कामगार असेल किंवा कुठलंही काम करणारा, त्याच्या मागे असलेला माणूस, त्या माणसाकडे अतिशय आदरपूर्वक आपण बघायला शिकलं पाहिजे. की इक्वालिटीच्या प्रेम म्हणजे किती प्रेमभावना, ह्युमन बिईंग ॲज अ ह्युमन बिईंग मस्ट हॅव फिलिंग फॉर अदर्स, जे आता खूप कमी दिसतं. म्हणजे रस्त्यात पण इतर ॲरोगन्स, स्वतःला खूप समजणं काहीतरी, हे विफलता दाखवतं. हे सभ्यता संस्कृती नाही दाखवत. आज दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मलाही इथे बोलवलं आणि संवाद करायला तुमच्याशी संधी मिळाली याचा मी आनंद व्यक्त करते. धन्यवाद.